नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच कर्नाटक राज्याने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. जर आपण पाहिलं तर कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या आणि त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि कर्नाटक भारतामध्ये पहिलं राज्य ठरलेलं आहे. हा कोणता निर्णय घेतलाय की 16 वर्षाखालील जे अ, याच्यामध्ये मुलं आहेत, 16 वर्षाखालील जे मुलं आहेत, या मुलांसाठी सोशल मीडिया बंदी आणलेली आहे. बघा, 16 वर्षाखाली जी मुलं आहेत, त्या 16 वर्षाखाली मुलांसाठी सोशल मीडिया बंदी आणलेली आहे आणि भारतातील असा निर्णय घेणार कर्नाटक पहिलं राज्य ठरलेलं आहे. जर आपण पाहिलं जगामध्ये हा जो निर्णय आहे, सगळ्यात अगोदर ऑस्ट्रेलिया या देशाने घेतलेला आहे आणि भारतामध्ये सोशल मीडियावर मुला-मुलींवर बंदी आणणारं म्हणजे 16 वर्षाखालील मुला-मुलींवर बंदी आणणारं राज्य कोणतं ठरलंय? कर्नाटक हे राज्य ठरलेलं आहे. हा निर्णय त्यांचे जे मुख्यमंत्री आहेत, या मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय सिद्धरामय्यांनी हा काय केलाय? निर्णय घेतलेला आहे. बघा, याची घोषणा 6 मार्च 2026 रोजी वार्षिक अर्थसंकल्पाचं जे भाषण होतं 6 मार्च 2026 रोजी त्यांचं वार्षिक त्या राज्याचं वार्षिक अर्थसंकल्पीय भाषणामध्ये जे मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या, या सिद्धरामय्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि मग 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी आणणारं म्हणजे संपूर्ण बंदी आणणारं राज्य भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलंय? कर्नाटक हे राज्य ठरलेलं आहे. आता याचं कारण काय आहे? जर आपण पाहिलं तर मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया वापर केला जातो किंवा त्याचा अतिवापर केला जातो आणि म्हणून याचं मानसिक आरोग्यावर काय होतं रे? दुष्परिणाम होतोय. जी मुलं आहेत 16 वर्षाखालील यांच्या मानसिक आरोग्यावर काय होते? मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होते. त्यामुळं हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि तसंच शिक्षणावर होणारा नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी हा निर्णय काय करण्यात आलेला आहे? घेण्यात आलेला आहे. अशा प्रकारची बंदी लागू करणारा जगातील पहिला देश कोणता मी सांगितलं होतं? ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलिया आहे. मग आपल्याला येणाऱ्या कालावधीत ज्या परीक्षा आहेत याच्यावर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की 16 वर्षाखालील अ, अ, सोशल मीडियावर बंदी आणणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? त्याचं उत्तर काय आहे? कर्नाटक आहे आणि याची घोषणा कोणी केलेली आहे? त्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? सिद्धरामय्या. सिद्धरामय्या यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये याची काय केलेली आहे? घोषणा केलेली आहे. थँक यू.